मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकालामध्ये गडकोटांना फार महत्त्व होते. गडकोटांच्या बांधणीबाबत शिवाजी महाराजांचे काय धोरण होते त्याचे प्रतिबिंब आज्ञापत्रामध्ये स्पष्ट सापडते. त्यामध्ये लिहिले आहे की देशोदेशी स्थळे पाहून किल्ले बांधावे. किल्ल्यासमीप दुसरा पर्वत असू नये. कदाचित असला तर सुरुंग लावून गडाच्या आहारी आणावा. सुरुंगास असाध्य असला तरी ती जागा मोकळी न सोडता बांधून मजबूत करावी. तट, बुरुज, चिलखते, पहारे, पडकोट जेथे जेथे असावे ते मजबूत बांधावे. नाजूक जागा ज्या असतील त्या सुरुंगती प्रयत्नांती अवघड करून पक्की इमारत बांधून गडाचा ऐब टाळावा. खालून होऊ शकणारा मारा चुकवता येईल असे दरवाजे बांधावेत. दरवाज्यांच्या पुढे बुरुजांचा रोख येता जाताना मार्गावरती असेल अशी रचना करावी. गडाचा आकार पाहून 1, 2 किंवा 3 दरवाजे व तशाच चोरदिंड्या कराव्यात. त्यापैकी ज्याच्यातून रोजचा राबता असेल तेवढेच उघडे ठेवून बाकीचे दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्यात. भुईकोट किल्ला असेल तर तटाभोवती खोल व रुंद खंदक खणावा. गडाची राखण करण्यासाठी झाडी वाढवावी. गडाभोवती नेहमी मेढे असावी. गडाखाली इमारतीचे घर किंवा घराभोवती दगडाचे कुसू कधीही असू देऊ नये अशी नोंद रामचंद्र पंत अमात्य यांनी करून ठेवले आहे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.